सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक. लेखक महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले. भाग दुसरा. सदर पुस्तक तुम्ही ऐकत आहात स्वाते IAS या YouTube चॅनलवर. प्रकरण 10. पाप. मौनाजी बोलूजी पाटील यांचा प्रश्न. पापाचरण करून एकंदर सर्व मानवी प्राणी दुःखात पडू नयेत म्हणून मानवांच्या बचावासाठी आपल्या निर्मिकाने त्यांस काही साधन दिले नाही काय? ज्योतिरावांचे उत्तर. असे कसे होईल? कारण आपला निर्माणकर्ता सर्वज्ञ असून दयानिधी असल्यामुळे त्याने आपण मानवांस उत्पन्न करण्याच्या पूर्वीच त्यांच्या बचावांविषयी सर्व व्यवस्था करून ठेविली आहे. इतकेच नाही तर ती उत्तम प्रकारेही करून ठेवली आहे. मानाजींचा प्रश्न. तर मग काही पुरुषांच्या ठिकाणी जास्ती स्त्रिया असाव्यात अशा प्रकारचा लोभ कसा उत्पन्न झाला? निर्मिकाने योजून ठेविलेल्या साधनांपासून त्यांनी आपला बचाव कसा करून घेतला नाही? ज्योतिरावांचे उत्तर. आपल्यावरून जग ओळखावे ही जगप्रसिद्ध म्हण आपणास ठाऊक असेलच. यास्तव लोभाने ज्याचे चित्त आकृष्ट झाले आहे अशा मनुष्यांनी ईश्वराने दिलेल्या सत्सत्विचार रूपी गुणांचा अवहेर केल्यामुळे ते पुरुष पापी झाले. यास्तव त्यांस अनेक प्रायश्चित्ते भोगावी लागतात. मानाजींचा प्रश्न. आपण या प्रसंगी जे काही प्रतिपादन केले त्याविषयी मी काहीच समजलो नाही. यास्तव त्याविषयी मला चांगला उलगडा करून सांगाल तर फार बरे होईल. ज्योतिरावांचा उत्तर. काही लोभी पुरुष आपल्यास जास्ती सुखी व्हावे अथवा आपल्या मनकामना जास्ती पूर्ण व्हाव्या यासाठी एका घरात 2-2, 3-3 लग्नाच्या बायका करून नांदतात व त्याविषयी आपण काही हेकड पुरुषांनी केलेल्या धर्मग्रंथांचा आधारही दाखवितात. त्याचप्रमाणे जर काही स्त्रियांनी आपल्या मनकामना तृप्त करण्याकरिता 2-2, 3-3 लग्नाचे नवरे करून एका घरात नांदू लागल्यास आपणा सर्व पुरुषांस याविषयी काही विधिनिषेध वाटणार नाही काय? मानजींचा प्रश्न. स्त्रियांनी तसे जगाविरुद्ध घाणेरडे वर्तन केल्यास त्यांस फार अघोर प्रायश्चित्त दिले पाहिजे. ज्योतिरावांचे उत्तर. तुम्हा जर स्त्रियांचे तसे आचरण आवडणारे नाही तर आपणा सर्व पुरुषांचे त्याच मासल्याचे आचरण स्त्रियांस तरी कसे आवडेल? कारण स्त्री आणि पुरुष एकसारखे एकंदर सर्व मानवी अधिकारांचा उपभोग घेण्यास पात्र असता स्त्रियांस एक थरेचा नियम लागू करणे व लोभी धाडस पुरुषांस दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय. उदाहरण, स्त्रियांचे ते पुरुषांचे आणि पुरुषांचे ते त्याचप्रमाणे काही धाडसी पुरुषांनी आपल्या जातीच्या स्वार्थासाठी बनावट मतलबी धर्मपुस्तकांत स्त्रियांविषयी असे अपमतलबी लेख करून ठेविले आहे. मानाजींचा प्रश्न. कृपा करून अशा तऱ्हेचे दुसरे विषय सर्वांच्या मनात चांगले बिंबावे म्हणून काही सर्वोत्तम आणि सर्वमान्य उदाहरणे दिल्यास आपले सर्वांवर मोठे उपकार होतील. आर्यभट्ट ब्राह्मणांच्या धर्मातील राजद्रोही, फितुरी, व्याभिचारी, लाच खाऊ, बनावट कागद करणारे, तलबजी वगैरे लोकांस का होईना शूद्राती अतिशूद्रांनी नीच मानून त्यांचा स्पर्श सुद्धा होऊ देऊ नये म्हणून निश्चय करून तो प्रचारात आणल्यास एका तरी आर्यभट्टास गोड वाटेल काय? तसे केल्याने एकाही आर्यभट्टास आवडणार नाही. ज्योतिरावांचा प्रश्न. त्याचप्रमाणे शूद्रादी अतिशूद्रांनी धर्ममिषाने एकंदर सर्व आर्यभट्ट ब्राह्मणांच्या पगड्यांसह त्यांचे सर्वस्व हिरावून घेऊ लागल्यास एका तरी अहम ब्रह्म संन्यासी झालेल्या ब्राह्मणास गोड वाटेल काय? मानाजींचे उत्तर. नाही, तसे करणे त्या आर्यभट्ट संन्याशाला सुद्धा गोड वाटणार नाही. तर मग संसारामध्ये निमग्न झालेल्या ब्राह्मणास ते कोठून आवडणार? ज्योतिरावांचा प्रश्न. आर्यभट्टासारखे दुसऱ्या कल्पित शेषयाशीच्या बेवटांतून निघालेल्या ब्रह्मदेवाने ताडपत्रावर लिहिलेल्या ग्रंथाधारावरून एकंदर सर्व शूद्राती अतिशूद्रांनी आपल्या पायाचे स्वच्छ निर्मळ तीर्थ मानवद्वेष्ट्या भट्ट ब्राह्मणांस पाजून त्यांपासून शिधे व दक्षिणा घेऊ लागल्यास एका तरी आर्यभट्ट दासीपुत्रास बरे वाटेल काय?
मानाजींचे उत्तर, तसे करणे एकाही आर्यभट्ट दासीपुत्रास आवडणार नाही. ज्योतिरावांचा प्रश्न, शूद्रादी अतिशूद्रांनी धूर्त आर्य ब्राह्मणांसारखे आपल्या मनास वाटेल तसे ईश्वराच्या नावाने कल्पित नवीन ग्रंथ रचून त्या ग्रंथातील एक शब्द सुद्धा एकाही आर्यभट्ट ब्राह्मणास ऐकू न देता एकंदर सर्व शूद्राती अतिशूद्रांनी आर्यभट्ट ब्राह्मणांस आपले पिढीजाता दास करून त्यांस आपली सेवा चाकरी करावयास जर लाविले तर एका गोळक भट्टास तरी ते आवडेल काय? मानाजींचे उत्तर, तसे करणे एकाही खर्ची गोळक भट्टास ते आवडणार नाही, तर मग ब्राह्मण म्हणविणाऱ्या खाशास कोठून? ज्योतिरावांचा प्रश्न, एकंदर सर्व शूद्राती अतिशूद्रांची सदरची ही वर्तणूक जर एखाद्या नीच ब्राह्मणांना सुद्धा आवडणार नाही, तर अशाच प्रकारची मनुसंहितेतील शूद्रांविषयी भट्ट ब्राह्मणांची नीच वर्तणूक शूद्रातील साधू संतांस व राजे राजवाड्यांस कशी आवडेल? यालाच आपल्यावरून जग ओळखणे असे म्हणावे. आर्यभट्ट ब्राह्मणांच्या ग्रंथांमध्ये ब्राह्मणांचे शूद्रापासून घ्यावयाचे माप हे एक आणि ब्राह्मणांनी शूद्राती अतिशूद्रास द्यावयाचे माप एक या कारणांवरून धूर्त विद्वान आर्य ब्राह्मण आणि अक्षरशून्य शूद्राती अतिशूद्र या उभयता मानव बंधूंमध्ये स्नेह होऊन धर्म वगैरे संबंधी एकी कशी होऊ शकेल? याखेरीज या आर्यभट्टांनी शूद्राती अतिशूद्रास विद्या शिकवण्याचे बंद केले व आपले वर्चस्व होण्याकरिता बुद्ध्या स्वकल्पोकल्पित भारत रामायणासारखे ग्रंथ रचले आणि बगळ्यापरी मोठ्या धार्मिकाचा आव घालून त्यातील भाकड दंतकथा रात्रंदिवस अज्ञानी व भोळसर शूद्राती अतिशूद्रांस सांगून त्यांची मने पवित्र मुसलमान व ख्रिश्चन राजांविषयी कुत्सित करून त्यांच्याकडून त्यांच्याशी मोठमोठ्या तुंबळ लढाया करवून आपण एखाद्या पिंडीतील लिंगापुढे स्वच्छ बिनघोर लटके जप अनुष्ठाने करू लागले. यामुळे या देशात शूद्राती अतिशूद्रांस मुसलमान व ख्रिस्ती लोकांचा अनेक वेळा खप झाल्यामुळे आज पर्यंत अतिशयेत अघोर पापे घडून येत आहेत. प्रकरण 11. बळवंतराव हरी साकवळकर यांचा प्रश्न, पुण्य कशास म्हणावे? ज्योतिरावांचे उत्तर, स्वतःच मात्र सुख होण्याकरिता सर्व मानवी प्राण्यात कायिक व मानसिक पीडा दिली नाही म्हणजे त्यासच पुण्य म्हणावे. बळवंतरावांचा प्रश्न, ते कसे? त्याविषयी आम्हास उघड रीतीने समजावून दिल्यास बरे होईल. ज्योतिरावांचा प्रश्न, स्वतः सुख भोगण्याकरिता दुसऱ्याने जर तुम्हास पीडा देऊन तुम्हा जवळची एखादी वस्तू धर्ममिषाने फसवून एखाद्या अथवा जबरीने घेऊन तिचा उपयोग तो तुमच्या समक्ष करू लागला तर त्याचे आचरण तुम्हास आवडेल काय? बळवंतरावांचे उत्तर, त्याचे ते करणे मलाच तर काय, परंतु या जगातील कोणत्याही मनुष्यास आवडणार नाही. ज्योतिरावांचा प्रश्न, तर यावरून इतर मानवी प्राण्यांची एखादी वस्तू त्यास धर्ममिषाने फसवून अथवा जबरीने घेऊन तिचा उपभोग त्यांच्या समक्ष घेतल्यास आपणास काही अधिकार पोहोचतो काय? बळवंतरावांचे उत्तर, तसे करण्यास आपल्यास कोणत्याही तऱ्हेचा अधिकार पोहोचत नाही व याविषयी भूदेव आर्यांच्या शास्त्रांत सुद्धा तसा सिद्धांत आहे की परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम. ज्योतिरावांचा प्रश्न, असा जर तुमच्या शास्त्रांचा सिद्धांत आहे तर तुमचे आर्यभट्ट भूदेव आपल्या ग्रंथांसह निवळ विटाळशी स्त्रियांसारखे सोवळे होऊन ख्रिस्ती मुसलमानांसह शूद्राती अतिशूद्रांस नीच मानून त्यांचे सर्व प्रकारचे नुकसान करीतात हे कसे? बळवंतरावांचा प्रश्न, याविषयी आपण काही सार्वजनिक उदाहरणे दिल्यास जनांचे हित होणार आहे. ज्योतिरावांचे उत्तर, पहिले आर्य लोक आपल्या स्वार्थासाठी ख्रिस्ती लोकांसोबत त्यांच्या टेबलावर उघड बसून मद्यमासांवर ताव मारितात आणि घरी गेल्याबरोबर सोवळे होऊन त्यांच्या पवित्र ख्रिस्ती धर्माची निंदा करून अज्ञानी जनांची त्याविषयी मने कुत्सित करतात. दुसरे आतून तारुण्याच्या मदामुळे मस्तानी स्त्रीसारख्या वेश्येबरोबर स्वस्त्रीपेक्षाही अधिक व्यवहार करून बाहेर पडल्याबरोबर अट्टल सोवळे बनून पवित्र मुसलमानी धर्माची निंदा करीतात व त्यांस आपल्या अंडातील पाण्याचा सुद्धा स्पर्श करू न देता
इतर अज्ञानी जनांची मने त्यांच विषयी भ्रष्ट करून त्यांस मुसलमानांचा द्वेष करावयास शिकवितात. तिसरे, अज्ञानी शूद्रादी अतिशूद्रांच्या निढळाच्या घामाच्या पैशावर पर्वतीसारखी देवालये उपस्थित करून त्यांत आपण सोवळे होऊन यथेच्छ पक्वानांची झाडे उठवितात. परंतु कर देणाऱ्या बुभुक्षित शूद्राती अतिशूद्रांस ज्वारी बाजरीचा शिळा उरलेला घासभर सुद्धा अन्नाचा तुकडा देत नाहीत आणि घरी आल्यावर शिंदे, होळकर, गायकवाडांसारख्या कुलीन शूद्रांतील राजे राजवाड्यांचा स्पर्श न होऊ देता त्यांस पशुवत नीच मानून आपल्या श्रेष्ठ जातीचा तोरा मिरवितात. प्रकरण 12. जातीभेद. यशवंतरावांचा प्रश्न. मानवी प्राण्यांत जातीभेद आहे किंवा नाही? ज्योतिरावांचे उत्तर. मानवी प्राण्यांत मूळ जातीभेद नाही. यशवंतरावांचा प्रश्न. मानवी प्राण्यांत मूळ जातीभेद कसा नाही? ज्योतिरावांचे उत्तर. पशुपक्षी वगैरे प्राण्यांत जर जातीभेद नाही तर मानवी प्राण्यातच जातीभेद कोठून असणार? यशवंताचा प्रश्न. मानवी प्राण्यांत मूळ जर जातीभेद नाही तर याविषयी चांगला उलगडा करून सांगाल तर बरे होईल. ज्योतिरावांचा प्रतिप्रश्न. पशु पक्षी वगैरे अवयवांमध्ये एकमेकांपासून सर्व भिन्न आहेत. याचप्रमाणे द्विपाद मानवी प्राणी अवयवांमध्ये चतुष्पाद वगैरे प्राण्यांपासून भिन्न आहेत. यास्तव आर्य ब्राह्मणाजीने फक्त आपल्या अवयवांपासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा 4 जाती उत्पन्न केल्या आहेत. तर मानवेतर गर्दभ, काक, जंबूक वगैरे प्राणी मात्रात ब्राह्मण कोणते आहेत हे मला तुम्ही दाखवू शकाल काय? यशवंताचे उत्तर. जंबूक, काक वगैरे मानवेतर प्राणी मात्रांत ब्राह्मण कोणास म्हणावे असे सिद्ध करिता येणार नाही. कारण आर्य ब्रह्मऋषी सारखे सुद्धा पूर्वी उघड रीतीने मांसाहारी होते. यावरून पशुपक्षादिकांत जातीभेद आहे म्हणून सिद्ध करिता येत नाही. फक्त मानव प्राण्यांत ब्रह्माजीच्या अवयवांपासून 4 जाती मात्र झाल्या आहेत म्हणून त्यांच्या ग्रंथांतरी आहे. ज्योतिरावांचा प्रश्न. तर मग पशुपक्षी, गर्दभ वगैरे सर्व प्रकारचे प्राणी मात्र चतुराननाच्या कोणत्या अवयवापासून झाले आहेत? यशवंताचे उत्तर. हे सर्व आम्ही आर्यभट्टांच्या ग्रंथाधारावरून बोलतो. ज्योतिरावांचा प्रश्न. आर्यभट्टांचे ग्रंथ आपण स्वतः वाचून पाहून याविषयी तुम्ही पक्का शोध केला आहे काय? यशवंताचे उत्तर. नाही. कारण आर्यभट्ट ब्राह्मण ते ग्रंथ आपल्या दृष्टीस सुद्धा पडू देत नाहीत व आम्ही जर ते ग्रंथ ऐकण्याविषयी इच्छा दर्शविली तर आर्यभट्ट ब्राह्मण ते ग्रंथ आम्हास ऐकू सुद्धा देत नाहीत. ज्योतिरावांचे उत्तर. तर केवळ भट्ट ब्राह्मणांच्या ग्रंथांविषयी आपण पक्का शोध केल्यान वाचून फक्त त्यांच्या तोंडच्या थापांवरून जातीभेदाचे थोतांड आपण अंधासारखे डोळे झाकून का मानिता? हा तुमचा शूद्रांचा शुद्ध वेडेपणा होय. यशवंताचा प्रश्न. ब्राह्मण ते ब्राह्मण आणि शूद्र ते शूद्र किती जरी आपण केले तरी शूद्रांचे ब्राह्मण कसे होऊ शकतील? त्याचप्रमाणे ब्राह्मणांचे शूद्र कसे होऊ शकतील? ज्योतिरावांचे उत्तर. का? आर्यभट्टांचे शूद्र जर होऊ शकत नाहीत तर महामुनी ख्रिस्ताचार्यांच्या बंगल्यात हे भूदेव आर्य ब्राह्मण अतिशूद्र मांग महार वगैरे लोकांच्या पंक्तीस बसून मद्यपान का करीतात व पाव बिस्कुटे का खातात? याशिवाय ते म्लेच्छांदी अतिशूद्रांच्या मुलीबरोबर विवाह करून आपला संसार करीत नाहीत काय? यावरून ब्राह्मण सर्वत्र पूज्य या वाक्याला प्रथम तुम्ही हरता लावा म्हणजे झाले. यशवंताचे उत्तर. तर यावरून आपल्या या दुर्दैवी बलिस्थानात जगाविरुद्ध धनगर, माळी, कुणबी वगैरे अनेक जाती आहेत. या सर्व खोट्या आहेत काय? ज्योतिरावांचे उत्तर. हे सर्व म्हणणे विचारांती खोटे ठरेल असे मला वाटते. जसे कोणी एका पुरुषास 3 मुले आहेत व त्यांपैकी एका मुलाने मेंढरे राखण्यामध्ये आपला जन्म घालविला, दुसऱ्याने मळ्यामध्ये झाडांची लावणी करून त्यास खुरपण्यामध्ये आपला सर्व काळ घालविला आणि तिसऱ्याने शेत नांगरून त्यामध्ये पेरणी, काढणी वगैरे तत्संबंधी कामे करण्यात आपले सर्व आयुष्य घालविले, तर यावरून आपण
त्याच्या पहिल्या मुलाची म्हणजे धनगराची, दुसऱ्याची माळ्याची व तिसऱ्याची कुळंब्याची अशा प्रकारच्या तिघांच्या 3 जाती आहेत असे ठरवाल काय? यशवंताचे उत्तर, तसे कसे ठरविता येईल? ज्योतिरावांचा प्रतिप्रश्न, त्याप्रमाणे एका आर्यभट्टास 3 मुले असून त्यांपैकी एका मुलाने निर्वाहाकरिता तबलजीचा धंदा करण्यामध्ये आपला सर्व जन्म घालविला. दुसऱ्याने निर्वाहाकरिता वैद्याचा म्हणजेच डॉक्टरीचा धंदा करून सर्व लोकांस औषध देऊन जातीचा विधिनिषेध न पाळता काही लोकांची प्रेते फाडण्यामध्ये आपला सर्व जन्म घालविला. आणि तिसऱ्याने पोटासाठी घरोघर स्वयंपाकी आचाराचा धंदा करण्यामध्ये आपला सर्व जन्म घालविला. तर यावरून आपण त्याच्या पहिल्या मुलाची गुरुवाची जात आहे, दुसऱ्याची वैदूची जात आहे व तिसऱ्याची आचार्याची जात असे ठरवाल काय? यशवंताचे उत्तर, आपण म्हणता त्याप्रमाणे ठरवता येणार नाही, परंतु या तुमच्या सिद्धांतावरून हलालखोरणीची तरी जात नीच आहे की नाही बरे, कारण ती सर्व काळ अति अमंगळ धंदा करीते. ज्योतिरावांचा प्रश्न, तर यावरून आपल्या उभयतांच्या बालपणी आपला गुमूत करण्याचे नीच काम आपल्या उभयतांच्या मातुश्रीने केले. यास्तव त्यांजला हलालखोरणीसारखे नीच ठरविता येईल काय? यशवंताचे उत्तर, आपल्या उभयतांच्या मातुश्रींनी बालपणी आपला गोमूत काढल्यामुळे त्यांजला नीच कोणाच्याने म्हणवेल? असं निर्दय कृतघ्न या पृथ्वीच्या पृष्ठभागावर मला तर कोणीही सापडणार नाही, परंतु मानव प्राण्यांत त्यांच्या गुणांवरून जातीभेद ठरविता येणार नाही काय? याविषयी तुमचे कसे काय मत आहे? ज्योतिरावांचे उत्तर, मानव प्राण्यांत त्यांच्या गुणांवरून जातीभेद ठरविता येणार नाही, कारण मानवांपैकी कित्येक आपल्या मुलांस सुशिक्षण देतात व ती स्वभावे करून कुशाग्र बुद्धीची असल्यामुळे सद्गुणी व हुशार निवडून मोठमोठे हुद्दे चालविण्याच्या लायक होतात, व काही लोक आपल्या मुलास सुशिक्षण देण्याकरिता अतिशय परिश्रम जरी करीतात तरी ती स्वभावे करून जड बुद्धीची असल्यामुळे मूर्ख व दुर्गुण हे काही पिढीजादा स्वभाव नाहीत. कारण सद्गुणी बृहस्पती सारख्या मानवांची मुले स्वभावाने कधी कधी सद्गुणी निपजत नाहीत. त्याचप्रमाणे आर्यभट्टांची मुले नेहमी शंकराचार्यांच्या तोलाची महामुनी होणार नाहीत, असे न्यायी पुरुषाच्याने म्हणवणार नाही. यशवंताचा प्रश्न, तर यावरून दुर्दैवी बलिस्थानात जगविरुद्ध दुष्ट भेदाभेद होऊन ब्राह्मण व मांगमहार यांच्यामध्ये जाती कशा झाल्या याविषयी आपणच चांगला उद्देश केल्यास फार बरे होणार आहे. ज्योतिरावांचे उत्तर, एकंदर सर्व बलिस्थानांतील क्षत्रिय म्हणजे क्षेत्रांचे मूल माळक, अस्तिक, पिशाच, राक्षस, अहिर, किकाटस, भिल्ल, कोळी, मांग, महार वगैरे लोक पूर्वी आडहत्याराने लढण्यामध्ये मोठे कुशल असून शूर व प्रतापी होते. त्याचप्रमाणे ते आनंदात मग्न असून सर्व सुखाचा उपभोग योग्य पद्धतीने घेत होते. यांतून बहुतेकांची राज्ये भरभराटीस येऊन त्यांच्या एकंदर सर्व देशात सोन्याचा धूर निघत होता. इतक्यात इराणी लोकांत म्हणजे आर्य लोकांत धनुष्याने बाण मारण्याची नवीन युक्ती निघताच येथील काही बुभुक्षित असलेल्या धाडस, दंगेखोर, सुवर्णलोभी इराणी ब्राह्मणांनी आणि इराणी क्षत्रियांनी व इराणी पेश्यांनी एकत्र होऊन या बलिस्थानात सुवर्णासाठी अनेक वेळा स्वाऱ्या करून येथील मूळच्या सुशील क्षेत्रस्थांस अनेक वेळा त्रास दिला व अखेरीस त्यांनी त्यापैकी कित्येक शूर लोकांच्या अंगाची कातडी सुद्धा सोलून त्वचम कृष्णामरंधत काढली. याविषयी त्यांच्या लपवून ठेवलेल्या वेदरूपी बकरीत आधार सापडतो. सारांश, इराण्यांनी येथील बहुतेक मूळच्या क्षेत्रवासी लोकांस पाताळात म्हणजे अमेरिकेत धुडकावून लावले व बाकीच्या उरलेल्या क्षेत्रस्थांस धिक्काराने शूद्राती अतिशूद्र, दस्यू, लुटारी अशी हलकी व उपहासास्पद नावे दिली. त्यांस नाना प्रकारचा त्रास होऊन आपले पिढीचा आता दासानुदास केले. अखेरीस त्या सर्व शूद्र जातींचा चौथा वर्ग करून इराणी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3ही वर्गांत तो सामील केला
व बनिस्थानातील मूळच्या क्षत्रियांस म्हणजे शूद्रात्यतिशूद्रांस आर्यांनी विद्या देण्याचा प्रतिबंध केला. त्याचप्रमाणे आर्यातील कित्येक पूर्वीच्या धूर्त ऋषींनी शूद्रात्यतिशूद्रांनी विद्या शिकू नये म्हणून ग्रंथांतरी कडक नियम करून ठेविलेच आहे. हल्ली दगड मातीच्या भिंतींवर स्वार होऊन रेड्यामुखी वेद बोलविणारा ज्ञानोबा व शिष्याच्या मुखाचा खलबत्ता करून त्याची परीक्षा पाहणाऱ्या रामदास वगैरे मतलबी आर्यभट्ट साधू संतांनी पूर्वी केलेल्या धूर्त ऋषींच्या ग्रंथांवर भारेचे भारे नवीन ग्रंथ करून त्यामध्ये शूद्रातिशूद्रास दास केल्यांविषयी 5 पेंच मुद्दाम उघडकीस न आणता त्यांस नाना प्रकारच्या धातू दगडांच्या मूर्तींवर भाव ठेवायला शिकवून त्यांस कल्पित ब्रह्मघोळ्यांत ढकलून दिले. आणि त्याचप्रमाणे धूर्त आर्यांनी मांगा महाराविषयी दुष्टाईने कडेलोट व्यवस्था करून ती प्रचारात आणली. यामुळे त्यांच्यामध्ये आजपर्यंत दुष्ट भेदाभेद जशाचा तसाच कायम राहिला. इतकेही करून आर्यांची तृप्ती न होता त्यांनी आपल्या सर्वांच्या निर्मिकाची कुकुच करून आपणच स्वतः भूदेव आणि अहम ब्रह्म बनून इतर अज्ञानी शूद्रातिशूद्रांस ब्रह्मानंदाच्या नादात वेड्यासारखे टाळ्या वाजवयास लाविले. यशवंताचा प्रश्न. एकंदर सर्व अबालवृद्ध ब्राह्मणांची अशी समजूत आहे की आर्य ब्राह्मण मात्र या बलिस्थानात आहेत. कारण आर्य परशुरामाने जेव्हा बलिस्थानातील मूळच्या क्षत्रियांस निशस्त्रीय केलं तेव्हापासून त्याचे एकंदर सर्व अधिकार नष्ट झाले व तिसरे म्हणून जे आर्य वैश्य होते ते आपोआप मुळीच नाहीसे झाले. यावरून हल्ली या बलिस्थानात ब्राह्मण आणि शूद्र नावाला मात्र उरलेले नाही. याविषयी तुमचे काय म्हणणे आहे? ज्योतिरावांचे उत्तर. आर्य लोकांची ही समजूत खरी आहे. कारण इराणातून आलेल्या आर्य टोळ्यांपैकी काही आर्य पशुयज्ञ करण्याचे कामी चांगले वाकबगार असत. या धर्मसंबंधी बाकीचे सर्व विधी चालविणाऱ्यांस ब्राह्मण म्हणत. काही आर्य शिपायांचा धंदा करीत असत त्यांस क्षत्रिय म्हणत. काही आर्य गुरेमेंढरे पाळण्याचा धंदा करीत त्यांस वैश्य म्हणत. त्याचप्रमाणे या बलिस्थानातील एकंदर सर्व मूळच्या रहिवासी लोकांस क्षत्रिय म्हणत असत. प्रथम आर्य ब्राह्मण, आर्य क्षत्रिय आणि आर्य वैश्य अशा 3 प्रकारच्या लोकांनी एके ठिकाणी जमून वारंवार या बलिस्थानात स्वाऱ्या केल्या. तेव्हा येथील एकंदर बलिस्थानातील रहिवासी लोकांचे क्षेत्रावरील स्वामित्व नष्ट केले. नंतर ते 3ही प्रकारचे इराणी एकविचाराने आपणा सर्वांस फक्त ब्राह्मण असे म्हणवून घेऊ लागले व बलिस्थानातील एकंदर सर्व पदच्युत केलेल्या क्षेत्रस्थांस धिक्काराने शूद्रातिशूद्र म्हणू लागले. कारण इराणी लोक आपल्या शिपायांस क्षत्रिय म्हणत, परंतु बलिस्थानातील लोक एकंदर सर्व प्रजेस क्षत्रिय म्हणत असत. सारांश. क्षत्रिय शब्दाचे मूळ 2 अर्थ होत असल्यामुळे धूर्त आर्यांस तशा तऱ्हेचा गोंधळ कल्पिता आला. यशवंताचा प्रश्न. यावरून आर्य धर्मातील गीतेत आर्य ब्राह्मणांचे स्वाभाविक गुणांचे केलेले वर्णन केवळ अज्ञानी जनांच्या डोळ्यांत माती टाकून त्यांस फसविण्याकरिता ते भारूड रचिले असावे. उदाहरण. शमो दमस्तपः शौचं क्षांतिरार्जवदेव च ज्ञान विज्ञान मास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम असे जर म्हणावे तर विजयी धाडस धूर्त आर्यभट्ट ब्राह्मणांनी पराभव केलेल्या लाचार शूद्रातिशूद्रांस हा काळ पावेतो सर्व कामी हलके मानून त्यांचा सर्व काळ तिरस्कार का करितात व त्यांस एकंदर सर्व मानवी हक्कांचा उपभोग घेण्यास कामी ते स्वतः आडकाठी का घालतात. यावरून भंड आर्य लोकांचे अंगी क्षमेचा गंध सुद्धा नाही असे सिद्ध होते. असो, आपण सर्वांचा निर्माण करता दयेचा सागर व परमन्यायी असता त्याला सर्वांपरी गांजलेल्या शूद्रातिशूद्रांची कीव कशी आली नाही? ज्योतिरावांचे उत्तर. आपल्या सर्वांच्या दयाघन निर्माणकर्त्याने कृपाळू होऊन धूर्त आर्यभटांच्या दासत्वापासून पंगू शूद्रातिशूद्रांस मुक्त करण्याकरिता आपण सर्वांचा निर्माणकर्ता एक मानून जातीभेदाचा समूळ नाश करणारे मुसलमान लोकांस या देशात पाठविले. परंतु मुसलमान लोकांनी त्याचे हेतूस धाव्यावर बसवून आपण सर्व प्रकारचे मिष्टान्न खाणे, ख्याली खुशाली
गाणे बजावणे वगैरे ऐशारामात लंपट झाले व ऐश्वर्याच्या भरात मदांध होऊन त्यांना 2 गोटे आकाश विटले होते. त्यामुळे आपल्या निर्माणकर्त्यास संताप होऊन त्याने या बलिस्थानातील मुसलमान लोकांस तोंड घाशी पाडून त्यांचे एकंदर सर्व वैभव नष्ट केले. यशवंताचा प्रश्न: देशांतील एकंदर सर्व चैनी मुसलमानांचे वैभव नष्ट करून आपला सर्वांचा निर्माणकर्ता उगीच कसा बसला? ज्योतिरावांचे उत्तर: तो उगीच बसला नाही, परंतु त्याने प्रत्यक्ष अतिरांती दशेपासून इंग्लिश लोकांच्या उदयास आणून शौर्यादी गुण त्यांचे अंगी देऊन त्यांस पंगू शूद्रातिशूद्रांस धूर्त आर्यभट्टाच्या दासत्वापासून मुक्त करण्याकरिता या देशात मुद्दाम पाठविले आहे. त्यांपैकी काही सज्जन इंग्रज लोक त्यांच्या धर्मातील एका सत्पुरुषाच्या सद्बोधावरून शूद्रातिशूद्रांस आर्यभट्टांच्या कृत्रिमी दास्यत्वापासून मुक्त करण्याचे कामी मनपूर्वक सतत प्रयत्न करीत आहेत. यशवंताचा प्रश्न: यावरून इंग्लिश लोक आपल्या धर्मातील ज्या सत्पुरुषाच्या सद्बोधाच्या सहाय्याने पंगू शूद्राची धूर्त आर्यभट्टांच्या दासत्वापासून सुटका करण्याकरिता झटते आहेत, त्या महासत्पुरुषांचे नाव काय आहे व त्याविषयी आम्हास थोडी माहिती कळवाल तर बरे होईल. ज्योतिरावांचे उत्तर: त्यांच्यातील महासत्पुरुषांचे नाव यशवंत आहे व त्याचा सद्बोध येणेप्रमाणे: तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा व त्याचे बरे करा. यशवंताचा प्रश्न: या यशवंत महासत्पुरुषाच्या बोधास मान देऊन भंडधूर्त आर्यभट्टांनी शूद्रातिशूद्रांस दास करण्याबाबतचे ग्रंथ एके बाजूला न ठेविता जगामध्ये व्यर्थ मुजोरी करू लागल्यास त्यापासून कोणता अनर्थ होईल याविषयी तुम्ही काय भविष्य करिता? ज्योतिरावांचे उत्तर: शूद्रातिशूद्रांस दास करण्याविषयी ग्रंथ जर आर्य धूर्त भटांनी समूळ नाहीसे केले नाहीत, तर ईश्वर परमन्यासी असून सर्व समर्थ आहे. यास्तव तोच थोड्या दिवसांत शूद्रातिशूद्रांच्या हातून परस्पर धूर्त आर्यभट्टांच्या व त्यांच्या पाखंडी ग्रंथाचा धिक्कार करविल, असे मी भविष्य करवितो. यशवंताचा प्रश्न: यावरून वेदाचे कर्ते कोणत्या तऱ्हेचे भले गृहस्थ असावेत याविषयी व त्यांच्या चांगुलपणाविषयी मला थोडा वहीम येतो. यास्तव वेदाविषयी आपल्यास काही माहिती असल्यास तिचा येथे उल्लेख केल्यास शूद्रातिशूद्रांवर आपले महदुपकार होतील. ज्योतिरावांचे उत्तर: बृहस्पती या नावाचा महाविद्वान शोधक सज्जन या देशात होता. त्याने वेदाविरुद्ध जे काही लिहिले आहे त्यांतून थोडेसे या प्रसंगी आपल्या माहितीकरिता देतो. ते असे: व्रयो वेदस्य कार्तरो भंडधूर्त निशाचरः. यशवंताचा प्रश्न: तर या सर्व गोष्टींवरून हल्लीचे आर्यभट्ट ब्राह्मण इंग्रजीत मोठमोठे विद्वान झाले आहेत व मोठमोठ्या सरकारी जोखमीच्या हुद्द्याच्या जागेवर अधिकार चालविण्यास लायक झाले असून त्यांच्या पूर्वजांनी पराजित केलेल्या दीन शूद्रातिशूद्रांच्या जन्मांतराचे मातेरे करून त्यांच्यात तो सर्वस्व ब्रह्मघोळ करून टाकला आहे. तो समूळ नाहीसा करण्याविषयी प्रयत्न का करीत नाहीत, अथवा सर्वांचा निर्माण करता तळहातावर मेखा सोसणारा धूर्त आर्यांचे बरे होण्याकरिता ह्याविषयी त्याच्या डोळ्यावरील पडदा काढून त्यांस दोष मुक्त करून त्यांसला मार्गावर का आणीत नाहीत? ज्योतिरावांचे उत्तर: एकंदर सर्व सृष्टी क्रमावरून असे सिद्ध होते की आर्यांच्या ऋषीवर्य पूर्वजांनी केलेल्या नीच कर्मांची फळे तरी त्यांस भोगावी लागली नाहीत, तरी त्यांस दुष्टकर्माच्या अनुमानाप्रमाणे त्यांच्या संतानास तरी ती निसंशय भोगावी लागतील. यावरून हल्लीचे विद्वान आर्य ब्राह्मण शुद्धीवर येऊन त्याविषयी त्यांचे कधीच डोळे उघडणार नाहीत. ते आपल्यावरील पुढे येणारी अरिष्टे टाळण्याकरिता धर्म व राजकीय संबंधी अनेक प्रकारचे थोतांडी समाज उपस्थित करून त्यामध्ये अज्ञानी जनांच्या व सरकारच्या डोळ्यात माती टाकण्याकरिता नाना प्रकारच्या युक्त्या लढवतील, परंतु त्या त्यांच्या कल्पित युक्त्या शेवटी फूस होतील. कारण आपणा सर्वांचा महापवित्र निर्माण करता आर्य ब्राह्मणांच्या कल्पित काळ्या कृष्णासारखा दह्यादुधाच्या चोऱ्या माऱ्या करून 16 सहस्र 108 नारींसह गवळ्याच्या थकलेल्या राधेबरोबर लंपट होऊन यांच्या उषा पायथ्याशी लोळत पडणारा नव्हे.
प्रकरण 13. पशु पक्ष्यादी वगैरे आणि मानवी प्राणी यांमध्ये भेद. बळवंतराव हरी साखळकरांचा प्रश्न. निर्माणकर्त्याने पशु पक्ष्यादी वगैरे आणि मानवी प्राणी यांमध्ये काही भेद केला आहे काय? ज्योतिरावांचे उत्तर. निर्मिकाने पशु पक्ष्यादी वगैरे प्राण्यांस एक स्वाभाविक खोड दिली आहे. ती जशीची तशी नेहमी कायम राहून तिच्या योगाने त्यांच्याने आपल्यामध्ये तिळप्राय सुधारणा करून घेता येत नाहीत. परंतु निर्मिकाने मानव प्राण्यांस सारासार विचार करण्याची बुद्धी दिली आहे. तिच्या योगाने काले करून ते आपल्यामध्ये जास्ती सुधारणा करू शकतात. बळवंतरावांचे उत्तर. खोड आणि बुद्धी याविषयी आपण प्रतिपादन जरी केले तरी मला त्यांविषयी काही चांगला बोध झाला नाही. यास्तव याविषयी स्पष्टीकरण करून सांगाल तर बरे होईल. ज्योतिरावांचे उत्तर. हजारो वर्षांपूर्वी पाकोळी नावांच्या बांधलेल्या कोठी व त्यांनी हली नवीन बांधलेली कोठी यामध्ये तिलप्राय सुधारणा झालेली दिसून येत नाही. यावरून निर्मिकाने पशु पक्ष्यादी इतर प्राण्यांस मानवासारखी सारासार विचार करण्याची बुद्धी मुळीच दिली नाही. परंतु त्याचप्रमाणे हजारो वर्षांच्या पूर्वी झाडांच्या ढोलीत राहून निर्वाह करणारे व गुडघेमेटी येऊन हात टेकवून जनावरांसारखे पाणी पिणारे मानव प्राणी व हल्लीच्या सुधारलेल्या काळात मोठमोठ्या हवेल्यांत वास करून लोडाशी टेकून रुपयाच्या पंचपात्रेने पाणी पिऊन मजा मारीत असलेले मानव प्राणी या दोहोंची साम्यता होऊ शकेल काय? यावरून निर्मिकाने मानव प्राणी जे काही अत्युत्तम सारासार विचार करण्याची बुद्धी दिली आहे तीच पासून त्याला एकंदर सर्व कामी दिवसानुदिनीस जास्त सुधारणा करिता येईल. बळवंतरावांचा प्रश्न. यावरून पशु पक्षी इत्यादिकांमध्ये काही विशेष सद्गुण मुळीच नाहीत काय? ज्योतिरावांचा प्रतिप्रश्न. तसे कसे होईल? पशुपक्ष्यांदी प्राणी आपल्या पोटापुरती मात्र काळजी करीतात, परंतु ते काही मानव प्राण्यासारखे स्वतः उद्योग केल्याशिवाय दुसऱ्याच नाडीत नाहीत व एकेवेळी लढाईमध्ये अश्वत्थामा हत्ती अगर अश्वत्थामा मनुष्य मारला गेला अशी कंडी उठली तेव्हा आपला मुलगा मारला गेला असे द्रोणास वाटून तो सत्यवादी धर्मास विचारावयास आला. तेवेळेस कृष्णाने त्याचकडून खोटे बोलवून त्याच्या गुरुस मारविले. तेव्हा अशा प्रकारच्या सदा सत्यवादी पुरुषास पापात ढकलणाऱ्या काळ्या कृष्णास देवबाप्पा मानून अज्ञानी पंगू मानव बांधवास त्याविषयी नाना प्रकारचा भक्तिभाव दाखवून आपण स्वतः साधू संतांची सोंगे घेतात व त्यांस उघड दिवसा धर्ममिशाने राजरोस लुटून त्यांच्या श्रमावर ऐशाराम करून त्यांस धाय करावयास लावितात. उदाहरण पशुपक्ष्यांमध्ये मानवांतील आर्य ऋषींसारखी ईश्वराच्या नावाने धर्मपुस्तके करून मोठा धार्मिकपणाचा डौल घालून ते आपल्या जात बांधवांस नाडून खातात काय? त्यांच्यात खोटे इन्साफ, खोटे कागद, खोट्या नोटी, खोट्या साक्षी देणारे थोडे तरी सापडतील काय? सारांश. पशुपक्ष्यादिकांमध्ये मानवांतील नाना पेशवा व वासुदेव फडक्यासारखे बंडखोर व चोर निवडत नाहीत. यावरून निर्मिकाने मानव प्राण्यात सारासार विचार करण्याची बुद्धी देऊन त्या सर्वांमध्ये श्रेष्ठ केले असून त्यांनी आपल्या या अमूल्य पवित्र बुद्धीचे काहीच सार्थक केले नाही. यास्तव बुद्धिहीन पशुपक्ष्यादी वगैरे प्राणी या लोभी मानवांपेक्षा फार श्रेष्ठ आहेत असे मला वाटते.